व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राइब करा। नमस्कार, मी श्रीकांत घुले। रखडलेल्या मेट्रोची कहाणी आमच्या या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। नवी मुंबई आणि पनवेलच्या भविष्याचा विचार करून दोन्ही पालिकांमध्ये कनेक्टिव्हिटी व्हावी यासाठी मेट्रोचं जाळं निर्माण करण्याचं ठरवण्यात आलं। त्यासाठी बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन 2011 साली झालंही, मात्र गेली 12 वर्ष झाली अजूनही मेट्रोतनं प्रवासाचं स्वप्न पूर्ण झालेलं नाहीये। का आणि कुणामुळे रखडली मेट्रो यासह इतर अनेक प्रश्नांचा वेध घेऊयात रखडलेल्या मेट्रोची कहाणी या खास शो मधून। नवी मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि गारेगार व्हावा यासाठी मेट्रोचा प्रकल्प हाती घेण्यात आला। 2011 साली मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू झालं। 2014 साली पहिली मेट्रो बेलापूर ते पेंधर दरम्यान धावणार असल्याचं आश्वासनही देण्यात आलं होतं। मात्र आज 12 वर्ष लोटली आहेत तरीही मेट्रोतून प्रवास तर सोडा, स्टेशनची कामही झालेली नाहीयेत। काय आहेत ही मेट्रो रखडण्याची मुख्य कारणं पाहूयात। 12 वर्षांपासून रखडली, अद्यापही त्यांना माहित नाहीये। गेल्या 12 वर्षांपासून मेट्रोचं काम सुरू आहे। या कामाला कासवगतीचं काम तरी कसं म्हणावं असाच प्रश्न आहे। 1 मे 2011 साली नवी मुंबईमधील मेट्रो स्टेशनच्या कामाचं भूमिपूजन झालं। खारघरमधील याच सेंट्रल पार्क मेट्रो स्टेशनचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। तेव्हा नवी मुंबईकरांना जानेवारी 2014 पर्यंत मेट्रोतून गारेगार प्रवासाचं आश्वासन देण्यात आलं। मात्र 12 वर्ष झाली आहे। मेट्रोतून प्रवास तर सोडाच, मेट्रो स्टेशनची कामही पूर्ण करण्यात सिडकोला अपयश आलंय। 2011 साली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नवी मुंबई मेट्रोचं भूमिपूजन केलं होतं। मात्र आज तब्बल 11 वर्ष झाली तरीही मेट्रो अजूनही सुरू झालेली नाही आहे। त्यामुळे आणखीन किती काळ नवी मुंबईकरांना मेट्रोच्या सेवेचा वाट पाहावी लागेल हे आता पाहावं लागेल। मोठा गाजर ते पेंधर पर्यंत पहिली मेट्रो धावणार आहे। पहिला मार्ग 11 किलोमीटरचा असणार आहे। 3 डब्यांची मेट्रो असेल। तर पहिल्या मेट्रो लाईन मध्ये किती आणि कोणते स्टेशन असतील यावर देखील आपण एक नजर टाकूया। बेलापूर, सेक्टर 7, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक, सेक्टर 11, सेक्टर 14, सेंट्रल पार्क, पेठपाडा, सेक्टर 34, पंचानंद, पेंधर। अजूनही जरी स्टेशन जरी सुसज्ज असली, यंत्रणा जरी सुसज्ज असली तरी मेट्रो धावण्यासाठी आणखीनही वेळ लागणार आहे। तब्बल 1 वर्ष तरी अजून ही मेट्रो सुरू होण्यासाठी नवी मुंबईकरांना वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गेल्या 12 वर्षांपासून मेट्रोचं काम अजूनही पूर्ण का झालं नाही? तर याचं मुख्य कारण म्हणजे सिडकोने ज्या कंत्राटदारांना कामं दिली त्यांनी त्यांची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नाही। त्यामुळे 1 नव्हे 2 नव्हे तर सिडकोला तब्बल 4 कंत्राटदार बदलावे लागले। मेट्रोच्या कामाच्या डिझाईनमध्ये सुद्धा बदल झाले आणि इतर काही कारणांमुळे मेट्रोची रखडपट्टी सुरूच राहिली। एवढंच नाही तर सिडकोने मेट्रो सुरू करण्यासाठी डेडलाईनही दिली आणि ते 1-2 नाही तर तब्बल 5 वेळा। मात्र एकही आश्वासन मेट्रोला पूर्ण करता आलं नाही। मेट्रो सुरू करण्यासाठी सिडकोने कोणती डेडलाईन दिली होती? तर 2014 ला दिली, ती डेडलाईन हुकली। नंतर 2016 ला दिली, तीही हुकली।
यानंतर 2018, 2020, 2021 या कालावधीमध्ये सुद्धा हे काम पूर्ण करण्यासाठी डेडलाईन देण्यात आल्या. तर 11 सप्टेंबर 2019 साली देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन केलं. यावेळी जून 2020ला मेट्रो धावेल असं सांगण्यात आलं. मात्र त्यावेळीही मेट्रोचं नवी मुंबईकरांचं स्वप्न भंगलं. असं असलं तरी सिडकोने मेट्रो प्रवासाचे दर निश्चित केले. 0 ते 2 किलोमीटरसाठी केवळ 10 रुपये तिकिटाचा दर असणार आहे, तर 2 ते 4 किलोमीटरसाठी 15 रुपये, 4 ते 6 किलोमीटरसाठी 20 रुपये, तर 6 ते 8 किलोमीटरच्या प्रवासासाठी 25 रुपये भाडं असणार आहे. तर 10 किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रवाशांना 30 रुपये इतकं भाडं मोजावं लागणार आहे. याशिवाय 10 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी 40 रुपये आकारले जातील. मी आता उभा आहे खारघर विलेज मेट्रो क्रमांक 6 वर. तुम्ही पाहू शकता आता की इथचं काम जे आहे ते वेगानं सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारची जी साहित्य जे आहे, जे एक्सलेटर्स बसवण्याचं काम असेल, जिन्याचं काम असेल किंवा इतर जी कामं आहेत ती अजूनही जोरात सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील काही मेट्रो मार्ग सुरू करण्याचा मानस व्यक्त करण्यात आलाय आणि त्यासाठी स्टेशन्सही सज्ज झाली आहेत. सेंट्रल पार्क ते पेंधरपर्यंत मेट्रो धावणार असं सांगण्यात आलं, पण तिथेही माशी शिंकले. आता गेल्या काही महिन्यांपासून ही अशी नुसती मेट्रोची ट्रायल रन सुरू आहे. सध्या काही मेट्रो स्टेशन्सची कामं पूर्ण झाली आहेत, तर काही स्टेशन्सची कामं अजूनही प्रगतीपथावर आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली मेट्रो सुरू होण्यास अजूनही किमान वर्षभर तरी लागण्याची दाट शक्यता आहे. बेलापूर ते पेंधर दरम्यानच्या 11 पैकी जवळपास 5 स्टेशनची कामं पूर्ण झालेली आहेत. मात्र अजून तरी नवी मुंबईकरांना मेट्रोतून गारगार प्रवास करण्यासाठी बराचसा वेळ लागण्याची शक्यता आहे. कॅमेरामन मनोजसह मी गणेश रुपाले, साम न्यूज, नवी मुंबई. गेल्या वर्षभरापासून मेट्रोची ही ट्रायल रन सुरूच आहे. तर दुसरीकडे पेंधर ते सेंट्रल पार्क पर्यंतच्या सर्व स्टेशनची कामंही पूर्ण झाली आहेत. स्टेशन चकचकीत आहेत. स्टेशनमधील सर्व यंत्रणा ही सुसज्ज आहे. तिकीट खिडक्यांपासून ते स्वयंचलित यंत्रणा दिमाखात उभ्या आहेत. नवी मुंबईतील मेट्रो स्टेशन्स आहेत तरी कशी, त्याचाच आढावा घेऊयात या खास रिपोर्टमधून. गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबई मेट्रोची ट्रायल सुरू आहे. यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की मेट्रो धावण्यासाठी सज्ज आहे. मेट्रो रुळावरून धावते याचा सरळ अर्थ आहे की मेट्रोची कामं आता पूर्ण झाली आहे. आता आम्ही तुम्हाला नवी मुंबईमधील मेट्रो स्टेशनची एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवतो. नवी मुंबई मेट्रोसह स्टेशनची ही दृश्य आहेत. अतिशय सुरेख आणि सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी मेट्रोची स्टेशन सज्ज आहेत. जिन्यापासून ते लिफ्ट सज्ज आहे. जिन्यावरून तुम्ही मेट्रो स्टेशनमध्ये गेल्यावर तिथली भव्यता आणि सुंदरता बघून तुम्ही अवाक व्हाल. गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांच्या प्रतीक्षेत ही खिडकी सुद्धा आहे. एवढंच नाही तर स्वयंचलित तिकीट यंत्रणा सुद्धा या ठिकाणी उभी आहे. मेट्रोच्या आत आणि बाहेर जाण्यासाठी असलेले बॅरिगेट्स हे देखील स्वयंचलित आहे. त्याचे गेट सुद्धा अगदी दिमाखात उभे आहेत. चौही बाजूने ही अशी कॅमेरातून नजर फिरवल्यानंतर तुम्हाला स्टेशनच्या सुसज्जतेची जाणीव होईल. आतील सर्व यंत्रणा सुसज्ज आहेत. तिकीट काउंटरपासून तर गेटमध्ये एंट्रीपर्यंतच्या सर्व जे यंत्रणा आहे त्या सुसज्ज आहे. आता फक्त वाट पाहायची आहे ती मेट्रो कधी धावणार त्याची. आम्ही तुम्हाला मेट्रो स्टेशनची भव्यता दाखवली. आता प्रत्यक्ष मेट्रो धावणार त्यावरच्या माळावर जाऊन तिथे नेमकी काय परिस्थिती आहे तीही पाहूयात. मेट्रोचं तिकीट काढल्यानंतर तुम्ही जिन्यानं मेट्रो जिथून धावणार आहे त्या ठिकाणी गेल्यावर तिथलं हे चित्र असं दिसतंय.
इथे सुद्धा सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अप आणि डाऊन असे 2 मेट्रो मार्ग दिसतायत. स्टेशनवरती सर्वत्र बोर्ड्सही दिसतायत. जागोजागी सूचना फलक लावलेत. हे सर्व काही बघून मन प्रसन्न होतं. पण जेव्हा आमची नजर या सिग्नलच्या खांबावर गेली तेव्हा मात्र आम्ही निराश झालोय. कारण सर्व तयारी झाली असतानाही तिथे मात्र रेड सिग्नल दिसतात. पेडपाडा या नवी मुंबई मेट्रो स्टेशनचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. सगळी यंत्रणा सुसज्ज आहे या स्टेशनची. इचं एक्सलेटर जे आहे ते सुरू झालेलं आहे. आपण त्या आता एक्सलेटरवर आहोत आणि हे जरी सगळं काम जरी झालेलं असलं तरीही आणखीनही बरंचसं काम काही बाकी आहे. या स्टेशनमधलं मेट्रोची ट्रायल रन सुरू आहे, परंतु ही सगळी यंत्रणा जरी सुसज्ज असली, आतमधली सगळी कामं झाली जरी असली तरी अजून ही मेट्रो स्टेशन सुरू व्हायला किंवा मेट्रो धावायला किती वेळ लागणार हे आणखीनही सांगता येत नाही. पण सर्व तयारी पूर्ण झाली असतानाही आता मेट्रो का धावत नाहीये? याची कारणं राजकीय असल्याचं कळतंय. राज्यात झालेलं सत्तांतर आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळेच मेट्रोचं काम पूर्ण झालेलं असतानाही ती नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत नाहीये. यापेक्षा नवी मुंबईकरांचं दुर्दैव ते काय? गणेश रुपाले, साम टीव्ही, नवी मुंबई. 2014 साली बेलापूर ते पेंधरपर्यंत मेट्रो सुरू होणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मेट्रो सुरू होणार असल्यामुळे नागरिकांनी देखील त्या परिसरात घरं खरेदी केली आहेत. तर बिल्डरांनी मेट्रोचं स्वप्न दाखवून फ्लॅटचे देखील भाव वाढवून घेतले. मात्र अजूनही मेट्रो सुरू न झाल्यामुळे फसवणूक तर झाली नाहीये ना, असा प्रश्न आता तिथल्या नागरिकांना पडलाय. मेट्रोचं स्वप्न दाखवून घरांची चढ्या दरात विक्री. मेट्रो सुरू न झाल्यानं नागरिकांचे हाल. मेट्रोतून प्रवासाचं स्वप्न कधी पूर्ण होणार? नवी मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं उभं राहणार असल्यानं परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. बिल्डरांनी लोकांना मेट्रोचं स्वप्न दाखवलं आणि फ्लॅटच्या किमती वाढवून घेतल्या. फ्लॅटच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढवण्यात आल्या. पुढील काही वर्षांमध्ये मेट्रो सुरू होणार असल्यानं लोकांनी वाढीव किंमत देऊन फ्लॅट्स खरेदीही केले. मात्र 7 वर्ष लोटून गेली आहेत तरीही मेट्रो अद्याप सुरू झालीच नाहीये. त्यामुळे बिल्डर आणि शासनाकडून फसवणूक तर झाली नाही ना, हा सवाल आता विचारला जातोय. हम लोग अभी ऑटो से जाते हैं और 50 रुपीज़ लगता है एक साइड का. तो मतलब वैसे दिन का 100 हो जाता है, तो 3000 हम लोग का ट्रैवलिंग में ही जाता है सिर्फ. और ऐसे मैं देखे तो टाइमिंग हम लोग को 20 मिनट्स लगता है पहुंचने में वहाँ पर, तो टाइम भी कंज्यूम हो रहा है बहुत ज़्यादा ही. माझ्या मिस्टरांना ऑफिसला जायला वगैरे हे होतात, दिक्कत होतात, कारण दररोज त्यांनी स्टेशनपर्यंत जावं लागते त्यांना. आणि त्याच्यासाठी ऑटो घे आणि तिकडं स्टेशनमध्ये म्हणजे टाईम वाचतं ना आपल्याला. आणि माझा मुलगा पण क्लासेसला वगैरे जातो आणि क्लासेसला जायला यायला इकडून लांब पडतं स्टेशन. म्हणजे आपल्याला जवळ आहे म्हणून आपण विचार करूनच इकडे घर घेतलेलो. त्यामुळे आता थोडं लांब पडते आणि लांब पडल्यामुळे आणि ऑटो दरवेळ म्हणजे ऑटो घ्यावा लागते. ठीक आहे, ऑटो भेटतं ते एक हे नाही आहे, पण मेट्रो आहे म्हणून एक बेनिफिट होतं. पण अजून चालू झालं नाही म्हणून थोडासा दिक्कत वाटतं म्हणजे त्यासाठी. मेट्रो सुरू होणार असल्यानं काही लोकांनी पुढचे प्लॅन आखून परिसरात फ्लॅट्सची खरेदी केली. मुलांची शाळा, कॉलेज आणि कार्यालयात मेट्रोने जाता येईल अशी अपेक्षा लोकांना होती. पण मेट्रोच सुरू न झाल्यानं त्यांचे सर्व प्लॅन फसले. खारघर परिसरात फ्लॅट घेऊन चूक तर केली नाही ना, असं आता या नागरिकांना वाटतंय. मेट्रोत सुरू न झाल्यानं ऑटोसाठी जास्त पैसे मोजावे लागतायत. शिवाय वेळ सुद्धा अधिक लागतोय.
दिक्कत ये है कि जो नियर बाय स्टेशंस है कभी कभी ट्रेन्स मतलब लेट हो जाती है, तो मेट्रो उसके लिए मतलब प्रॉपर है। और स्टूडेंट्स जो कॉलेज के जो बच्चे लेट हो जाते हैं, कभी ये बारिश हो या कभी कुछ हो, तो उसके लिए ये जो ट्रेनें मतलब लेट होती है, उसके लिए मेट्रो परफेक्ट रहेगा। तो इसके लिए हम चाहते हैं कि मेट्रो स्टार्ट हो जाए। अभी ट्रायल चल रहा है, तो बेटर है कि अभी जल्दी जल्दी स्टार्ट हो जाए। खारघरमध्येच मेट्रो स्टेशनच्या जवळ राहते, परंतु आम्ही जेव्हा फ्लॅट घेतला होता 10 वर्षांपूर्वी, तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की 5-6 वर्षामध्ये मेट्रो स्टार्ट होणार आहे, पण त्याचा अजूनही आम्हाला काही उपभोग असा घेता येत नाही आहे। मेट्रो स्टार्ट होण्याचं तर लांबच राहिलं आहे, पण रोज इथे मेट्रोचं फक्त आम्हाला काम होतानाच दिसतं आहे। अजूनही एवढ्या वर्षानंतरही त्याचा कोणालाच फायदा होत नाही आहे। माझी स्वतःची मुलगी 12वीला आहे, तिला ट्रेननी जावं लागतं एवढ्या लांब, ट्रेननी नेरूळला ती कॉलेजला जाते, तर लवकरात लवकर सुरू व्हावी अशी अपेक्षा आहे। एकीकडे लोकांनी तातडीने मेट्रो सुरू करण्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे खारघरमधील माजी नगरसेविका यांनी जाणून बुजून मेट्रोला वेळ लावण्यात येत असल्याचा आरोप केलाय। मेट्रोच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला, तर मेट्रोचं काम उशिरा करून प्रकल्पाची किंमत वाढवल्याचा आरोपही त्या करतायत। 11 वर्ष जर आपलं प्रोजेक्ट होत नसेल तर कुठेतरी भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात होतोय। जी वस्तू 10 रुपयाची आहे तिकडे 20 रुपये खर्च होतोय। हा प्रकल्प 2000 कोटीचा आहे, तिकडे 4000 रुपये कोटी खर्च होतोय। तर अशा प्रकारे प्रशासन कुठेतरी म्हणजे सरकारी कामाचा बोजवारा कसा उडतो ह्याचं हे जिवंत उदाहरण आहे। इथे मेट्रोच्या नावाखाली बऱ्याच बिल्डरांनी आणि सिडकोनसुद्धा बरेचशी घरं जास्त रेटमध्ये विकली गेली। तळोजामध्ये पण काय भरपूर रेट्सनी घरं विकली गेली, पण मेट्रो अजून पण सुरू होत नाही म्हणता म्हणता आता घराची प्राइस खाली उतरलेले आहेत। एखादा प्रकल्प 11 वर्ष रखडणं हे नक्कीच सरकार आणि सिडकोसाठी भूषणावह नाही आहे। त्यामुळे आता तरी मेट्रो पुढील काही महिन्यांमध्ये सुरू व्हावी यासाठी तातडीने पावलं उचलण्याची नितांत गरज आहे। अन्यथा लोकांचा रोष अनावर होऊन मोठं आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपण पाहताय रखडलेल्या मेट्रोची कहाणी हा विशेष कार्यक्रम। सर्वसामान्यांना स्वस्त आणि चांगली घरं देण्यासाठी सिडको मेहनत घेत आहे, मात्र मेट्रोचं काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे सिडकोला देखील टीकेचा सामना करावा लागतोय। नवी मुंबई आणि पनवेल शहराचा विकास सिडकोकडून करण्यात येतोय। उत्तम आणि दर्जेदार काम करणं अशी ओळख सिडकोची आहे। नवी मुंबई आणि पनवेलमधील सर्वसामान्य नागरिकांचं घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिडकोने स्वस्त दरात हजारो घरं उपलब्ध करून दिली आहे। मात्र मेट्रोचं काम करताना सिडकोला खूप वेळ लागलाय। अर्थात कंत्राटदारांनी सिडकोला दगा दिल्यानं नवी मुंबई मेट्रो 12 वर्ष रखडली आहे। घर प्रकल्पांसाठी जीवाचं रान करणाऱ्या सिडकोनं आता नवी मुंबईकरांना मेट्रोचं गिफ्ट लवकरात लवकर देण्याची गरज आहे। सध्या सिडकोने महामेट्रोला नवी मुंबई मेट्रोचं काम दिलंय, त्यामुळे मेट्रोच्या उर्वरित कामांनी आता कुठे वेग घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। दुसरीकडे नवी मुंबईकरांसाठी लवकरच मेट्रो सुरू करू असा दावा सिडको करतंय, मात्र मेट्रो सुरू करण्याची तारीख सिडकोकडून जाहीर केली जात नाहीये। गणेश रुपाली, साम टीव्ही, नवी मुंबई। या सगळ्या समस्यांवर आता संबंधित प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि याच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्ससह माहितीसह या कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची। नमस्कार।